कशा आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण आपल्या मन्नू की रसोईमध्ये बनवणार आहोत कुकीज जे मार्केटमध्ये आपले खूप महागडे भेटतात। याला कुकीज पण म्हणू शकता किंवा नानखटाई सुद्धा म्हणू शकता। तर आपण हे घरच्या घरी आज बनवणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची। एकदम खस्ता आणि सॉफ्ट ही नानखटाई किंवा कुकीज बनवून तयार होते। तर याचं लागणारं साहित्य आणि कृती म्हणजेच आपण हे कसे बनणार ते आपण बघून घेऊया मन्नू की रसोईमध्ये। तर त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका। तर चला आपण याचे साहित्य आणि कसं बनवणार ते बघून घेऊया। तर मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे। तर तुपाऐवजी तुम्ही अगर बटर वापरलं तरी चालेल। तर तूप आपल्याला छान असं चम्मचने मिक्स करून घ्यायचं, असं फेटून घ्यायचं आहे। हँड मिक्सरने केलं तरी चालेल, पण इथे चम्मचने केलं तर क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला घोटायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे। तर आपल्याला इथे पिठी साखरच वापरायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर बघा याचा रंग पण चेंज झालेला आहे, पांढरा रंग आलेला आहे आणि फेटून चांगलं असं क्रीम सारखं झालेलं आहे। तर आपल्याला या टेक्स्चरमध्ये पाहिजे आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, नाहीतर त्यामध्ये लम्स वगैरे असते तर ते आपल्याला नको आहे। आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करायचं आहे। इथं आपण फ्लेवरसाठी फक्त इसेन्स वापरणार आहे, दुसरं अदरवाइज काही वापरत नाही आहे। जर तुम्हाला इथे पाहिजे आहे तर तुम्ही विलायची सुद्धा टाकू शकता। तर इथे मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। इथे हे वेगवेगळ्या फ्लेवरचे बनतात, तर मी इथे आज व्हॅनिला वापरलेला आहे। व्हॅनिला इसेन्स त्याने फ्लेवर येतं आणि टुटी फ्रुटी सुद्धा टाकून घेतलेली आहे, मुलांना फार आवडते। आणि टुटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स सुद्धा टाकू शकता। आणि याला आणखी छान दिसण्यासाठी थोडा फूड कलर टाकला। फूड कलर हा एकदम ऑप्शनल आहे, काही गरज नाही आहे टाकायची अगर तुमच्याकडे नसेल तर। माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आणि ते फूड कलर टाकल्यानंतर याला छान थोडं मिक्स करून घ्यायचं। एकदम असं डो सारखं नाही करायचं आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे। आणि हे याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। छान सॉफ्टचे हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे। तर या प्रकारे आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याला छान गोलसर आकार देऊन थोडं प्रेस करायचं आहे बोटाने। तर बघू शकता या प्रकारे। आणि आपण ना बेकिंग ट्रेवर थोडा बटर पेपर लावलेला आहे, नाहीतर काय होतं की बेकिंग पेपरला हे कुकीज चिपकण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे पेपर लावलेला आहे बटर पेपर आणि त्यावर हे कुकीज ठेवत आहे। आणि 2 कुकीजच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। आणि इथे मी 10 मिनिटं आधीच ओव्हनला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। तर बघू शकता आपले पूर्ण कुकीज बनवून तयार आहे। आणि बघू शकता यामध्ये किती अंतर आहेत, कारण की काय जेव्हा हे बेक होते ना तेव्हा याची साईज वाढतं आणि ते एकमेकांना चिपकलं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला अंतर ठेवायचे आहे। आणि त्यावरून मी इथे थोडी टुटी फुटी लावत आहे, दिसायला छान दिसले पाहिजे म्हणून। तुम्ही इथे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता। तर या प्रकारे आपण सर्व कुकीजला टुटी फुटी लावून घेतलेली आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पूर्ण तयार करून घ्या। तर आपलं ओव्हन पण प्रीहीट झालेलं आहे आणि आपण इथे आता हे ट्रे ठेवून घ्यायचं आहे आणि याला 15 मिनिटाचा टाइम सेट करायचा आहे। 15 मिनिटामध्ये पूर्ण आपले कुकीज बनवून रेडी असते। तर मी हे 120 टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि 15 मिनिटाचा टाइम लावलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपले कुकीज आता थोडा मोठा झालेला आहे, ठेवल्यापेक्षा जास्त आता साईज मोठा झालेला आहे, म्हणजेच आपले कुकीज छान बेक होत आहे। तुम्ही हे आपल्या मुलांना खूप आवडतं, तर एनी टाइम आपल्या घरी तुम्ही ठेवू शकता। हे चहा टाईममध्ये किंवा छोट्या मोठ्या भूकमध्ये स्नॅक्समध्ये तुम्ही हे बिस्किट वापरू शकता, बिस्किटसुद्धा म्हणू शकता। तर बघा आपले कुकीज बनवून तयार आहे। तर याला हँडलच्या साहाय्याने आपला ट्रे काढून घ्यायचा आहे। आपण गरम असतं म्हणून हँडल वापरायचं आहे। तर या प्रकारे आपले कुकीज बनवून तयार आहे, घरच्या घरी बनवून तयार आहे। आणि 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला एवढे सारे कुकीज बनवून तयार झालेले आहे। तर तुम्ही पण बनवा, काही कठीण नाही आहे, खूप सोपी आहे। अगदी मार्केटमध्ये इतके महागडे भेटतात, तर आपण हे घरच्या घरी आरामात बनवू शकतो आणि मुलांना खाऊ घालू शकतो। तर बघा खालून सुद्धा याचा रंग कसा आलेला आहे, छान शिजलेले आहेत। या प्रकारे पूर्ण कुकीज आपल्या आणि थंड होऊ द्यायचं
गरम गरम असताना काढायची घाई करायची नाही, कारण की काय ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण थंड होऊ द्यायचं 5 ते 10 मिनिटं. त्यानंतरच आपल्याला कुकीज काढायचे, आणि काढायची पण गरज नाही, अलगद त्यावर निघतात. तर या प्रकारे मी पूर्ण काढून ट्रेमध्ये सर्व केलेले आहे. आणि सर्वांनी जेव्हा खाल्लं तेव्हा सर्वांना खूप आवडले. जर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त नसेल आवडत तर 1 वाटीऐवजी अर्धा वाटी साखर घ्यायची. तर या प्रकारे आपले कुकीज बनवून तयार आहे. नानखटाई म्हणा, कुकीज म्हणा किंवा बिस्किट म्हणा, काही तुम्ही म्हणू शकता. तर या प्रकारे आपले बनून तयार आहे. तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीला घेऊन मन्नू की रसोईमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.